जय जय श्री रघुवीर समर्थ. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपण संत नामदेवांबद्दल एक संवाद साधतो आहोत. नामदेव महाराज काय म्हणतात ते समजून घेतो आहोत. आता या आजच्या प्रसंगी बघूया काय होतं ते. नामदेव महाराजांना एक कुठेतरी अहंकार झाला होता की पांडुरंग माझ्या हातचं खातो आणि पांडुरंग मला भेटतो. हा अहंकार इतका वाढला होता की मी कोणीतरी वेगळं आहे. आणि मग असं होतं ना की जेव्हा गुरूंना आपल्याला भेटायचं असतं ती वेळ आपोआप गुरु आपल्या आयुष्यात आणतो. आणि मग त्यांना एक विचार येतो की ज्ञानेश्वरांबद्दल आपण इतकं ऐकलंय, मग ज्ञानेश्वरांना आपण जाऊन भेटूया ना. तर ते ठरवतात आणि मग ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ यांना भेटायचं म्हणून मग तिथं येतात आळंदीला. आणि आळंदीला आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपलं खूप मोठं स्वागत होईल, अगदी जंगी स्वागत होईल. सगळेजणं आपलं कौतुक करतील, सगळे आपल्याला बघायला येतील, सगळेजणं ओवाळतील, विचारतील की अरे बाबा पांडुरंग तुझ्या हातचं कसं जेवतो आणि आमच्या हातचं कसं जेवत नाही वगैरे वगैरे खूप विचार त्यांच्या मनात असतात. आणि कुठेतरी अहम खूप असतोच. तर इकडे निवृत्तीनाथ जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना खाली वाकून नमस्कार करतात. निवृत्तीनाथानंतर ज्ञानेश्वर माऊलींना वाटतं माझ्यापेक्षा हे माझे वडील बंधू आहेत, 4 वर्षांनी मोठे आहेत, मीही दादानी केला, मीही नमस्कार करायला हवा. म्हणून तेही वागतात, तेही नमस्कार करतात. आणि नंतर सोपानदेव तेही, तिघाही भावंडांचा नमस्कार होतो. ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईकडे बघतात. मुक्ताई आपल्या उभ्या असतात सरळ ताठ आणि त्या डोळ्यांनीच इशारा करतात, मला सांगायचं नाही नमस्कार करायला. आणि ज्ञानेश्वर माऊलींना कळत नाही मुक्ताईचं काय सुरू आहे नेमकं. आणि म्हणतात ना की गुरु आपेसा भेटे. तर पांडुरंगाला इच्छा असते नामदेव महाराजांनी आपल्या गुरूंना भेटावं ही. आणि बरोबर तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडलेला असतो. उलट इकडे ही जी मुक्ताई माऊली आहे ना आपली, ही गोरोबांना सांगते, गोरोबा बघा हो कुठलं मडकं कच्चं आहे ते, जरा ठोकून बघा. आता पुन्हा नामदेवना कळत नाही हे काय सुरू आहे, कुठलं मडकं कच्चं आहे. आणि मग गोरोबा म्हणतात वाजवल्याशिवाय कळणार नाही. आणि पहिले निवृत्तीनाथांकडे येतात. निवृत्तीनाथांच्या डोक्यात ती लाकडी थापटी मारल्या जाते. पण ते देहबुद्धी सगळ्या पलीकडे असतात, त्यांना काहीच होत नाही. मग ज्ञानेश्वर माऊली बसली असते, त्यांनाही काही होत नाही. मग सोपानदेव, त्यांनाही ती लाकडी थापटी मारली जाते, तेही तसेच. आता नामदेवांची पंढरी मात्र थोडी घाबरते. आता आपल्यावर वेळ आली आणि आपल्याला तर लागणारच हा तडाखा. काय करते ही, कुठेतरी राग पुन्हा येतो. गोरोबा येतात आणि चांगली तेवढीच थापटी त्यांच्या डोक्याला मारतात. अगं ऐक म्हणून कळवळतात. मुक्ताईंचं दुसरं वाक्य ऐका, त्या काय म्हणतात, अरे गोरोबा काका हे मडकं कच्चं आहे, याला घडवावं लागतं. या मुक्ताईकडून झालेला अपमान नामदेव महाराजांना सहन होत नाही. अपमान तोही या स्त्रीकडून, माझा अपमान. केवढ्या अपेक्षा होत्या माझं केवढं जंगी स्वागत व्हायला हवं होतं, केवढं कौतुक व्हायला हवं होतं, मला ओवाळायला हवं होतं, ते काहीच नाही. आणि मडकं कच्चं आहे म्हणते. खूप लागून जाते ती गोष्ट. आणि गुरूंना हेच हवं असतं, आपल्याला अशा ठिकाणी त्यांना आणायचं असतं की बरोबर आपल्या गुरूंची भेट व्हावी म्हणून. आणि मग ते चिडतात, संतापतात. रात्रीच्या रात्रीच कधीतरी झुंजू मुंजू व्हायच्या आधीच ते तिथून निघून जातात. ते थेट पंढरपूरला येतात आणि पंढरपूरला पांडुरंगाशी संवाद साधतात. का अपमान केलास माझा, का मला पाठवलं तिथं, त्या मुलीनं माझा अपमान करावा. अरे मला वाटलं होतं तू माझ्या हातचं जेवतो, तू मला भेटतो म्हणजे सगळे माझं कौतुक करतील, पण तसं काहीच झालं नाही. माझा अपमान, घोर अपमान. भगवंत भेटणं आणि भगवंत स्वरूप होणं या दोन गोष्टीत खूप फरक आहे. एक
अंडरलाईन या वाक्याला करा. भगवंत भेटतो जरूर, आपल्याला दर्शन देतो, पण आपण खरंच त्यानं दर्शन दिल्यामुळे त्याचं स्वरूप आपल्याला मिळतं का? तर अर्थातच इथं नामदेव महाराजांच्या जर आपण विचार केला तर ते तसं झालं नव्हतं. आणि मग पांडुरंगाने सांगितलं, तू नागनाथ ओंढ्याला जा आणि तिथे तुझी एक सत्पुरुष वाट बघतात, तेच तुझे गुरु आहेत. ते इथे ते ठरवतात की ठीक आहे, माझा गुरु जर मला तिथे नागनाथ ओंढ्याला भेटणार आहे, नरशीच्या जवळ, परभणी जवळ हे ठिकाण आहे, तर तिथं जर गुरु भेटणार असेल तर मला जायलाच हवं. आणि मग ते त्या मंदिरात येतात आणि मंदिरात आल्यावर ते बघतात एक अगदी महारोगी, ज्याच्या अंगाला सगळी महारोग आहे, ज्याचा दुर्गंधी येते, खूप असा क्षीण त्याचा आवाज आहे आणि त्यानं पाय ठेवले चक्क महादेवाच्या पिंडीवर. बघितल्याबरोबरच चिडतात, अगदी चिडतात, रागवतात, संतापतात की का रे बाबा, तुला हीच जागा आहे का? हे महादेवाचं मंदिर आहे, इथं महादेवाची पिंड आहे, तू त्याच्या ह्याच्यावर पिंडीवर ठेवले आहेत आपले पाय, काढते. इथे त्यांचं नाव आहे विसोबा खेचर. ते आहेत गुरु आणि ते वाटच बघत असतात या प्रसंगाची की तू मला टोकच खरी, मी तुला सांगतो. आणि विसोबा खेचर म्हणतात की अरे बाबा, ते नाठाळ मुलं आहेत, ते आले आणि माझे म्हणजे पाय आहेत ना ते या पिंडीवर ठेवले, माझ्याकडनं हलवणं नाही होत रे, मी खूप क्षीण झालोय, हे शरीर आता जर्जर झालंय, तू असं कर ना, माझे पाय थोडे हलवून ठेव खाली. नामदेवाला वाटतं फारच सोपी गोष्ट आहे, हा म्हातारा म्हणतो तर याचे पाय हलवून ठेवतो आत्ता. आणि म्हणून ते 2 पाय घेऊन ते पुन्हा हलवायला जातात. तर ते इतके जड झालेले असतात, हलवायला जसे जसे जातात तशी तशी पटकन सरकन पिंड येते आणि त्या पिंडीच्या म्हणजे त्या पायाच्या खाली ती पिंड येते. त्यांना कळतच नाही असं कसं झालं. बरं झालं असेल कदाचित, आता पुन्हा मी याचे पाय हलवतो म्हणून पुन्हा त्यांचे पाय घेतात, पुन्हा सरकवतात, पुन्हा ती पिंड. हे असं कसं होतंय? पुन्हा हलवतात, पुन्हा ती पिंड, म्हणजे जसं जसं हलवतात तसं त्यांना कळतं की महादेवाची पिंड ते पावलं काही सोडत नाहीये. आणि आता ते त्यांच्या चेहऱ्याकडे बघतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक असं तेज असतं की ते त्या तेजाचं वर्णनच आपल्याला करता येत नाही, ते तेज शब्दबद्धच करता येत नाही. आणि एका ब्राह्मणाच्या रूपात ते त्याला दर्शन देतात. पुन्हा ते बघतात त्यांच्या डोळ्यांमध्ये, तर साक्षात भगवंत तिथे त्याच्या समोर, नामदेव महाराजांच्या समोर उभे असतात. आता ते आपलं मस्तक पांडुरंगाच्या चरणावर ठेवतात. यांचंच नाव विसोबा खेचर. सद्गुरू तुझ्या नशिबात नाही, पण आता दर्शन झालंय ना, अरे किती दिवस तू या मूर्तीपूजेत अडकणार आहेस? या मूर्ती पूजेच्या पलीकडे जा. आता तू हे कर्मकांड थांबव, याच्या पलीकडे तुला शोध घ्यायचाय स्वतःचा. तू म्हणजेच भगवंत आहे. तो दगड आणि हा दगड वेगळा नाही रे. ही महादेवाची पिंड जशी दगडाची आहे ना, तसा तो पायरीचा दगड पण दगड आहे, मग त्याच्यात भेदाभेद का? हा प्रश्न विसोबा खेचर त्यांना विचारतात आहे. मला वाटतं कुठंतरी विसोबा खेचर हा प्रश्न सगळे आपल्यालाही विचारतात आहे की हा भेदाभेद का? तुम्ही अजूनही त्या मूर्तीतच अडकणार आहात का? कल्पना करा, 700 वर्षांपूर्वी विसोबा खेचरांचा हा विचार केवढा क्रांतिकारी होता हो, की जो आपल्याला विचारही तो आपल्या मनात येत नाही अजूनही आपण महादेवाच्या दर्शनाला जातो आणि नाही, हे दर्शन माझं झालंच पाहिजे, अभिषेक झालाच पाहिजे. अगदी तांदळाच्या केवढ्या मोठ्या मुठीच्या मुठी स्त्रिया वाहतात, केवढं ते धान्य ची नासाडी करतात, पण हेच धान्य गरिबाच्या पोटात जाऊ दे, तोही भुकेजला आहे, त्याला मिळू दे. हा विचार अजूनही आपल्या मनात येत नाही. अजूनही पुढेच्या पुढे दुधाच्या बायका फोडतात, त्या महादेवाच्या पिंडीवर टाकतात, पण ते लहान लेकरं कुपोषणानं मरतात आहे, त्यांच्या पोटात दूध जावं ही अजूनही आपल्या मनात हा विचार येत नाही. बरोबर आहे ना मास्टर्स? कुठे चुकत तर नाही आहे ना?
अजूनही आपल्या हिंदुस्थानात जर विचार केला तर किती कुपोषणामुळं मुलं मृत्यू, अरे लहान लहान ताने ताने लेकरं, त्या स्त्रियाही मरतात आहे, ते लेकरही मरतात आहे, आणि अजूनही आपण मात्र या कर्मकांडामध्ये अडकलोय. महाराजांनी, नामदेव महाराजांच्या गुरूंनी तोच उपदेश दिलाय, तोच उपदेश नामदेव महाराज कसा पुन्हा ठाई आपल्यामध्ये रुजवतात आहे, ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि बघा, एक मास्टरचा अभ्यास नाही केला तर आपला हात कसा दुसरा मास्टर पकडतो. म्हणजे कसे परमहंस, कसे विवेकानंद, आपण शारदा माता, शंकर महाराज, म्हणजे हे सगळे आपल्याला हेच सांगतात आहे, तुम्ही कर्मकांड करत बसू नका रे. तुम्ही त्या माणसाच्या हृदयातला परमेश्वराचा शोध घ्या. जरी तुम्हाला तो शिव्या देतो तरी तो परमेश्वर आहे, त्याला त्या रूपात बघा. पण अजूनही असं होतं की नाही, आपल्याला राग येतोच. असो मास्टर्स, आपण प्रयत्न करू तेवढंच आपण करू शकतो. आणि मग एक चोखामेळ्याचा अभंग आठवतो, तो आपल्या समोर सादर करते की ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत होतं. आपण फक्त समोरच्या माणसाचा चेहरा बघतो, तो गोरापान आहे, तो खूप सुंदर आहे, आणि त्याच्या चेहऱ्यावरच आपण प्रेम करतो. पण चोखामेळा पुन्हा कसं सांगतात ते बघा, सोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. शब्द बघा किती सुंदर वापरले, सौंदर्य किती छान आहे शब्दांचं. सोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. किती सुंदर आहे सोखा, किती सुंदर शब्दात ते सांगतात ते. सोखा जरी तुम्हाला असा ओबडधोबड डोंगा वाटला ना, तरी त्याचा भाव नाहीये होत असा. त्याचा भाव खूप सहज साधा एखाद्या निरागस लेकरागत आहे. तो भाव बघा. वरच्या त्या चोखोबाच्या चेहऱ्याकडे नका बघू, त्याला नका असा त्रास देऊ. त्याला दर्शन होऊ द्या ना पांडुरंगाचं. किती आर्त हाक होती, पण तरी पांडुरंगाचं दर्शन त्यांना नाही मिळालं. मग शेवटी महाराज आले, नामदेव महाराजांनी त्यांनी ते दर्शन घडवून दिलं. बाबा रे, आता या सगळ्या गोष्टीतून आपण विचार केला तर आपल्याला जाणवतं की भाव हा खूप महत्वाचा आहे. आणि हा भाव कसा महत्वाचा आहे ते तुकाराम महाराज पण आपल्याला पुढे सांगतात आहे की संकोचोनी काय झालासे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. किती सुंदर हा शब्द प्रयोग आहे. तू आता ब्रह्मांडाचा विचार कर, आणि मी सगळीकडे नटलेलो आहे. ही जी शिवशक्ती आहे, हा जो महादेव आहे, हा सगळीकडे चराचरात आहे. त्याला आता फक्त महादेवाच्या पिंडीत जाऊन ते दर्शन घेऊन शिवमूठ वाहून नाही थांबायचं. तो चराचरात कसं आहे, मग त्याचं सौंदर्य चिमणीच्या त्या चिमुकल्या आवाजात आहे. मग ती आवाज देते, मग तर थोडासा भात जाऊन बाहेर टाकूया ना तिला. कच्चे दाणे टाकू नका म्हणतात, कारण चिमणीचं पोट खराब होतं असं मी कुठेतरी वाचलं होतं. पक्ष्यांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा तुम्ही त्याला खूप तयार झालेलं अन्न चिमणीला घाला, कावळ्याला घाला. तो आवाज देतोय. परमेश्वर तर प्रत्येकात आहे. मग त्या परमेश्वराला तुम्ही बघा, तुम्ही झाडांमध्ये बघा, झुडपांमध्ये बघा, प्रत्येकामध्ये बघा. असा हा भाव आपल्यामध्ये ते निर्माण करतात आहे. आणि मग आपल्या गुरूंची भेट झाल्यानंतर त्यांनी कुठल्या ओळी लिहिल्या, त्या ओळी आपल्यासमोर सादर करते की आपली मानसिकताच बदलते या ओळी वाचल्या की एके पाथर कीजे भाऊ. पाथर म्हणजे दगड. एके पाथर कीजे भाऊ, दूजे पाथर धरिये पाऊ. जे ओहू देऊत ओहू भी देवा, काही नाम देऊ हम हरी की सेवा. की एका दगडाला देव मानायचं आणि दुसऱ्या दगडाला म्हणायचं की हा दगड आहे. तर असा भेद नका न करू. तोही दगड, हाही दगड, आणि दोघातही परमेश्वरच आहे. तर हा खूप सुंदर एक अनुप्रास अलंकार मला वाटला. म्हणून असं वाटलं की नामदेव महाराजांची भजनं किती अभ्यास करण्यासारखी आहे ना. आणि नामदेव महाराजांची भजनं जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हे जाणवतं की नामदेव महाराजांनी आपलं सगळं आयुष्य हेच सांगितलं की हे समाजाच्या सेवेसाठीच मी खर्ची करीन. आणि मग कुठेतरी समर्थ आठवतात, आणि समर्थांचा दासबोध वाचताना काल या ओळी सहज डोकावून गेल्या की स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, असं समर्थ म्हणतात. झिजोत कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. झिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे हे म्हणताना समर्थ पुढे सांगतात की आपण असं चिमोटा घेतला
तेणे कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. किती सुंदर आहे की आपण आपल्याला चिमटा घेऊन बघावा. आपल्याला चिमटा घेतला की दुखतं ना, मग दुसऱ्यालाही आपण असं छळतो, मग दुसऱ्यालाही त्रास होतो ना. म्हणजे किती छान कानउघडणी करतात ते. आणि मला असं एक वाटतं की गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सगळ्यांचं रेकॉर्ड दर्ज केला जातो, लिहिला जातो. मग एकनाथ महाराजांचा अजून कसा नाही गेला? कारण एकनाथ महाराजांचं तर सारं कुटुंबाच्या कुटुंब हो, सगळेच संत पदाला पोचलेले. संत पदाला पोचणं आणि ते 14 घरातल्या जे मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, आणि आपल्या जनाबाई सुद्धा 15वे आहेत त्याच्यात. म्हणजे 15 जण संत पदाला पोचले, तर नक्कीच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनी त्यांचा विक्रम नोंद करायला हवा असं इथे वाटतं. की महाराष्ट्रात असं हे एकच घर आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती असं म्हटलं जातं, पण इथे सगळेच संत आहेत. आणि संत नामदेवांनी केवळ विठ्ठलाचं नाव घ्या इतकंच सांगितलं नाहीये, तर त्याच्याबरोबर काय काय गोष्टी केल्यात. तर सामाजिक प्रबोधन केलंय, सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी ते झटलेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ते गेलेत. त्यांनी खूप लोकसंग्रह केलाय. आणि लोकसंग्रह करताना, लोकसंपर्क करताना जसं समर्थांनी सांगितले ना, पहावी घरांची घरे, याच्या मागे केवढं मोठं तत्वज्ञान आहे. की नुसतं तुम्ही घरं बघू नका, त्या घरांमध्ये कोण कोण माणसं आहेत, तिथलं वातावरण कसं आहे, तिथल्या घरातल्या प्रमुखाचं चालतं की बाईचं चालतं, तिथल्या घरातलं भांडणं आहेत की आपल्याला मदत करणारी माणसंही आहेत. म्हणजे हे सगळं टिपा असं जेव्हा ते आपल्याला शिकवतात, तसे इथे जेव्हा नामदेव महाराजांचा अभ्यास करतो तेव्हा नामदेव महाराज हेच सांगतात ते की तुम्ही लोकसंग्रह वाढवा, म्हणजे लोकांपर्यंत पोचा, कोण आपल्याला उपयोगी आहे ते समजावून घ्या. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी महाराजांनी सुद्धा सांगितल्यात. आणि हळूहळू रूढीग्रस्त जी चौकट होती ती अगदी मोडण्याचं काम महाराजांनी केलंय. त्या काळी 700 वर्षांपूर्वी ही कल्पनाच करवत नाही. संकुचित विचारांच्या लोकांना त्यांनी विचारांची दिशा दिली. जे पढिक पंडित आहे, कर्मकांड करतात आहे, त्यांच्यावर या ओळी ज्या लिहिल्यात, या ओळी तर खूपच सुंदर आहे. ते म्हणतात तत्व पुसावया गेलो वेदान्यासी. मी तत्व पुसायला जे पंडित मंडळी त्यांच्याकडे गेलो, तव भरले तयापासी विधिनिशेष. म्हणजे हे करा ते करू नका हेच मला त्यांनी सांगितलं. याच्यावरून एक गोष्ट आठवते की एक व्हॉट्सअप पण एक गुरुच आहे, तोही काहीतरी मेसेजेस आपल्याला पाठवत असतो. तर एका ठिकाणी असं होतं की पूर्वेकडे ही वस्तू ठेवा, पश्चिमेकडे ही वस्तू ठेवा, उत्तरेकडे डोकं करा आणि दक्षिणेकडे डोकं करू नका, असे काही काही गोष्टी लिहिल्या असतात. तर एक झोपडपट्टीत एका लहानशा घरात सगळी माणसं गुण्यागोविंदानं राहतात. ते बिचारे कुठं पाहणार आहेत हो, कुठं डोकं करायचं आणि कुठे देव ठेवायचे आणि कुठे पाणी ठेवायचे. ते तर केवढं मोठं तत्वज्ञान आहे की एवढ्या लहानशा घरात 14-14, 15-15 माणसं राहतात आणि कुठेही काही त्यांचा वाद नसतो. तर ह्या गोष्टी अगदी कर्मकांडामध्ये अजूनही आपण आहोतच की इकडे या दिशेला हे केलं पाहिजे आणि त्या दिशेला ते केलं पाहिजे. पुढच्या ओळी बघा, तया समाधान नुमजे कोणे काळी, अहंकार बळी झाला तिथे. तिथे तर किती अहंकार आहे. स्वरूप पुसावया गेलो शास्त्रज्ञासी, तव भरले तयापासी भेदाभेद. शास्त्रज्ञाला जरी मी इथे शास्त्र या अर्थाने घेते की तिथे पण भेदाभेद आहे, असं करा तसं वागू नका. एकाच्या न मिळती मतासी, कोणीच कोणाच्या मतासी इथे एकरूप नाहीये. भ्रांत गर्वराशी भुलले सदा. फक्त इथे काय आहे तर अहंकार आहे, असं इथे नामदेव महाराज लिहून जातात. आणि कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीत ते वाढलेत. खाणं पिणं मौज करणं हे कुठंच काही नाहीये. एक भाकरी 4 जणांमध्ये वाटून खाण्याचं असं ते कुटुंब आहे. आणि तरी प्रेमानं सगळे एकत्र नांदतात आहे जनाबाई सोबत. ते समाज सुधारक आहेत. इतकं सुंदर पुढचा एक अभंग आहे, राहवत नाही म्हणून सादर करते. तोवरी रे तोवरी वैराग्याचे ठाण, जव कामिनी कटाक्ष बाण लागले नाही. किती सुंदर ओळी आहेत की जोवर आपण एकटं जेव्हा असतो ना तेव्हा कसं वागतो हे खूप महत्वाचं आहे. कामिनी कटाक्ष तुला लागले नाहीये तोवर तू ठीक आहे. एकदा एखाद्या सुंदर स्त्रीच्या नजरेत तू अडकला तर तेव्हा तू कसा वागतो ते बघ, तू विचार कर, असं इथे महाराज सांगतात. तोवरी रे तोवरी आत्मज्ञान बोध,
जोवरी अंतरी क्रामक्रोध उठले नाही, आपण खूप म्हणतो, पण हा जो काम क्रोध मद मत्सर आपल्यात उठतोच. आणि तोवरी रे तोवरी निराभिमान, जव देही अपमान झाला नाही. मला निराभिमान आहे, मला तर मान अपमानाच्या मी पलीकडे गेले. या गोष्टी आपण खूप करतो, पण जेव्हा आपला अपमान होतो, जेव्हा ठेच पोचते, तेव्हा आपल्या डोळ्यातनं आसव येतातच. म्हणजे ही स्थिती मिळवायला महाराज आपलं बोट पकडतात आहे आणि सांगतात आहे की बाबा रे, खूप कष्ट घ्यावे लागतात याच्यासाठी. आधी केले मग सांगितले, असं इथं महाराज म्हणतात आहे. आणि महाराजांनी संदेश कुठला दिलाय तर ज्ञानदीप लावू जगती. केवढा मोठा आहे की ज्ञानाचा दिवा लावा. ज्ञानाच्या दिवानं सगळं. आपण आता कालच अमावस्या होती, प्रत्येकाच्या घरचे प्रत्येकानं सारे दिवे काढले, घासून पुसून त्याच्यात तेल तूप सगळे दिवे लावले. पण आपला आत्म्याचा दिवा जर आपण लावला, ज्ञानाचा दिवा लावला, तर या दिव्यांची काही गरजच नाही ना. असं इथे महाराज आपल्याला पुन्हा एक दुसरा पाठ देतात आहे. मोहे आज्ञा दई दया करी, काहे को समजावे, असं कबीर सांगतात. तर तुका म्हणे मग धाडिले निरोपा, असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे कुठला ना कुठला संदेश घेऊनच ही मंडळी खाली आपल्यासाठी आलेली आहेत. इथे पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात घोमान या गावी नामदेव महाराजांचं वास्तव्य होतं. 20 वर्ष महाराज इथं होते. आणि गुरुग्रंथ साहेब या शीख धर्मग्रंथात नामदेव महाराजांची 61 अभंग आहेत. त्यांनी संदेश कुठला दिला? जो हरी को भजे सो हरी का होय. किती सुंदर सहज समजणारा संदेश. जो हरी को भजे सो हरी का होय. मीच माझा देव, मीच माझा भक्त, म्हणजे कुठेतरी नामदेव महाराज अहम ब्रह्मास्मी ही गोष्ट आपल्याला सांगतात आहे. सब गोविंद है, गोविंद बिन कोई नाही. सगळे गोविंद आहेत. आणि नामदेव महाराजांना एक केशव हे नाव फार आवडायचं श्रीकृष्णाचं. तर केशव हे नाव का आवडायचं? तर के म्हणजे त्याच्यात ब्रह्म आहे, श म्हणजे ईश आहे म्हणजे महेश आहे, आणि व म्हणजे वासुदेव कृष्ण आहे. तर केशव या नावात ब्रह्मा विष्णू महेश आहे, आणि म्हणून मला हे केशव नाव आवडतं असं ते नेहमी म्हणत. आणि केशवाचं नाव विठ्ठल ना, तर विठ्ठल का, तर विटेवरी उभा आहे म्हणून तो विठ्ठल. पण मला केशव नाव खूप आवडतं. याच्यानंतर विनोबाजींनी एका अभंगाचा खुलासा केलाय. तो अभंग असा की केशवासी नामदेव भावे ओवाळती. ही जी ओळ आहे, आपण सगळेच ही ओळ गातो, पण विनोबाजी जेव्हा आपल्याला समजावून सांगतात ना, तेव्हा आपल्याला कळतं की असं का लिहिलंय. केशवासी नामदेव भावे ओवाळती म्हणजे इथे नामदेव स्वतःसाठी बहुवचन का वापरतात आहे, क्रियापद बहुवचनात का आहे. तर इथे म्हणजे ते सगळ्या समाजाचा विचार करतात आहे की एकटा नामदेव नाही ओवाळतंय, तर सगळा समाज हा केशवाला ओवाळतोय. आणि सगळा समाज हाच नामदेव आहे. प्रत्येकाच्या हृदयात नामदेव आहे ना. तर सगळेच नामदेव आहेत. म्हणजे हा समाज जर नामदेव आहे, हा समाज हा भगवंताला पूजणारा आहे, तर मग इथे भेदाभेदच नाही आहे ना. सगळ्यांच्या हृदयात नामदेवच आहे. मग असं का केलं असावं? तर सामूहिक इच्छाशक्तींचा अभाव होता. हे तत्वज्ञान आपल्याला किती पटण्यासारखं आहे, कारण सामूहिक इच्छाशक्तीच नाही आहे. आपण सगळे असंघटित आहोत, आपण एकसंघ नाहीच आहोत, विखुरलेले आहोत. एकाच घरात बहीण भावंड विखुरलेले आहेत. मग आधी कुटुंब एकत्र करणं आणि मग समाज एकत्र करणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी नामदेव महाराज किती खोलवर आपल्याला आपल्या मनात ठेवतात आहे की तुम्ही तुमचं कुटुंब बळकट करा, तुम्ही तुमचा समाज बळकट करा. आणि म्हणूनच त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीनी जे काही बीज अल्लाउद्दीन खिलजी रोवत होता माणसाच्या मनात, ती काढून टाकण्यामध्ये नामदेव महाराजांचं कौशल्य त्यांनी पूर्णपणे पणाला लावलं. त्यांनी समाजाला एकत्र केलं. जीवन ही एक चालती बोलती प्रयोगशाळाच आहे, आणि परमेश्वर हा देवळात नाही. मुस्लिम मस्जिदीमध्ये बघतो, हिंदू मंदिरात बघतो, पण आपण हे विसरतो की अरे हा परमेश्वर तर आपल्या अंतरंगात आहे. म्हणजे हे तत्वज्ञान त्यांनी आपल्यामध्ये रुजवलं.
तुकडोजी महाराज किती छान गातात. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. मास्टर्स आवाज काही खास नाही, पण सहज आपल्यासमोर गाण्याचा मोह झाला. असो, मी इथेच थांबते.